नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली, मी स्वाती. आपले ओवी अँड मम्मा चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आज चालली आहे आमची फॅमिली पिकनिक, म्हणजे आम्ही सगळेच जण फॅमिली ट्रिप काढलेली आहे. तर आम्ही विरार ते पालघरपर्यंत ट्रेनने आलेलो आहे. पालघर स्टेशनला उतरल्यावरती आम्ही तिकडे, तर सध्या नवीनच आहे, गोवर्धन इको विलेज म्हणजेच मिनी वृंदावन. इतकं सुंदर आहे, ते बघण्यासारखं आहे. म्हणून आम्ही फॅमिली प्लॅनिंग केला सगळ्यांनी आणि ट्रिप काढली एक संडेला. तर म्हटलं कुठेतरी आपण जाऊन येऊ फिरायला, थोडंसं देवदर्शनही होऊन जाईल. म्हणून आम्ही रेल्वे स्टेशनवरून, तिकडून बसही असतात, पण आम्ही जास्त मेंबर्स होतो म्हणून आम्ही अशी गाडी फिक्स करून घेतली. तर त्याचे रेट काही जास्त नसतात, 150 रुपयापर्यंत नसतात. पर पर्सन 150 रुपये, 130 रुपये त्याप्रमाणे. तर आमची पूर्ण 8-9 जणांची फॅमिली होती म्हणून मग आम्ही तशी गाडी करूनच गेलो आणि जाण्यासाठी अर्धा ते पाऊण तास आम्हाला लागला. तर खूपच ते बघण्यासारखं आहे आणि खूप अतिशय सुंदर आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आता आम्ही इकडे पोचलेलो आहे. तर हा मुख्य गेट जो आहे तो फारच मोठा आहे. गाड्यांना तिथून एंट्री नाही आहे, गाडीसाठी दुसरी एंट्री आहे. तर आता आम्ही इकडे पोचलेलो आहे, आतमध्ये एंटरही करतो आहे. तर आज संडे होता म्हणून इतकी गर्दी होती, विशेषतः सगळे ग्रुप करून येत होते, गाडी करूनच बघायला येत होते. तर पुष्कळ गर्दी होती, पण दर्शनही आमचं चांगलंच होणार होतं, कारण की तिकडे गेल्यावरती खूप प्रसन्न वाटायला लागलं आणि इतक्या गर्दीमध्ये म्हणजे सगळं बघण्यासाठी खूप नवनवीन वाटत होतं. तर आता आम्ही आतमध्ये एंट्री केलेली आहे. सुरुवातीलाच आम्ही मस्त असं सुंदर शंख आणि जे श्रीकृष्णाच्या आवडत्या वस्तू असतात त्या आम्हाला बघायला मिळाल्या. खूपच छान आणि अशा सुंदर वस्तू बघायला मिळत होत्या आणि इतका मोठा स्पेस होता त्याचा की कसं काय कुठे जायचं ते कळतच नव्हतं. सर्वात प्रथम तर आम्हाला गणपती मंदिराचे दर्शन झाले. ते मुख्य दरवाजाच्या तिथेच होते. तर खूप अतिशय सुंदर दर्शन झालं आणि मूर्तीही खूपच सुंदर आणि सुरेख आहे. दर्शन घेऊन झाल्यावरती आम्ही असं पुढे थोडं चालत गेलो, कारण की पुष्कळ मोठा परिसर आहे. तर इथे रोपवाटिका आहे. इतक्या सुंदर प्रकारचे छोटे छोटे रोपं होते, आपण ते विकतही घेऊ शकतो आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे होते. फुलांचे, झाडांचे, वेगवेगळ्या पद्धतीचे, वेगवेगळ्या प्रकारचे खूप सुंदर असे ते झाडं होते आणि घ्यावेसेच वाटत होते. आम्ही घरी जाताना 1-2 रोपटे नेलेही घरी, तिकडची आठवण म्हणून. आणि खूप चांगले होते दिसायला, म्हणजे तिथेच आमचा कितीतरी वेळ गेला प्रत्येक प्रकारचे रोपटे बघत बघत. खूप छान होते. फुलांची झाडं तर अतिशय सुंदर होती, नवीन नवीन प्रकारची. फुलं झाडं बघितल्यानंतर आम्ही नंतर पुढे निघालो, कारण की आतमध्ये फिरण्यासारखं इतकं मोठा परिसर आहे की पूर्ण दिवसही कमी पडेल तिकडे. आम्ही नंतर चालत चालत तिकडे एका ठिकाणी भोजनालय होतं, म्हणजे अन्नक्षेत्र. तर तिकडे नाश्त्याचीही सोय होती, पण आम्हाला तेव्हा माहिती नव्हते की त्यांच्याकडूनही प्रसाद असतो. मग आम्ही सुरुवातीला तर विकतच घेतला, म्हणजे खूप चांगल्या चांगल्या प्रकारचे आणि व्हेजच जेवण असतं तिकडे. तर आम्ही इडली वगैरे असं काही स्नॅक्स घेतले. त्याच्यानंतर तिकडून आम्हाला जेव्हा कळलं की इथून प्रसाद आहे, आम्ही तिकडचा प्रसादही घेतला. खूप छान होता, टेस्ट तर खूपच चांगली होती. नंतर आम्ही गेलो दर्शन करायला. तो मंदिर के चारों ओर आप लोग परिक्रमा कर सकते हैं। मंदिर के दीवार पर भगवान कृष्ण की सुंदर लीला का वर्णन है, उसको आप दर्शन लीजिए। उसके पश्चात ये मंदिर के सामने और एक पिंक कलर का मंदिर है, वो श्री राधा मदन मोहन जी का मंदिर है। वो दर्शन होने के पश्चात आप लोग वृंदावन फॉरेस्ट में टूर के लिए जा सकते हैं। हरे राम 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 हरे हरे। बहुत बहुत धन्यवाद। आप लोग अभी वृंदावन फॉरेस्ट टूर के लिए भी जा सकते हैं। आज संडे होता म्हणून इतकी गर्दी होती की आम्हाला वाटलं नव्हतं की एवढी गर्दी असेल. पण दर्शन आम्हाला मनासारखं झालं. खूप अतिशय सुंदर दर्शन झालं आणि मंदिरामध्ये जी कलाकृती आहे ती अतिशय सुंदर केलेली आहे. प्रत्येक चित्र आम्ही बघत बघत तिकडेच वेळ घालवला, कारण की असे नक्षीकाम बघायला खूप छान वाटतं आणि खूप सुंदर प्रकारे त्यांनी केलेलं होतं. मी सगळेच चित्र नाही व्हिडिओमध्ये कॅप्चर केले, कारण की मला ते बघायचे देखील होते आणि खूप आवर्जून मला ते बघायचे होते. खूप अतिशय सुंदर कलाकृती केलेली होती.
अजून मंदिरात दर्शन झाल्यावरती पुढे गेल्यावरती कृष्णाच्या बाल कलाक्रीडा बघायला मिळतील आणि लहानपणीच्या त्यांच्या आठवणीही खूप बघायला मनमोहक आहेत. म्हणून आम्ही इथून नंतर पुढे त्यांच्या बाल कलाक्रीडा बघण्यासाठी गेलो. दर्शन झाल्यावरती तिकडे गाईचा गोठा होता, तर सगळेजण गाईला चारा खाऊ घालत होते. आम्ही पण म्हटलं की आपणही थोडंसं पुण्य कमवूया, त्याच निमित्ताने आपल्यालाही थोडंसं पुण्य लागेल आणि आम्हीही गाईला चारा खाऊ घातला. आणि त्याच्यानंतर पुढे तिकडे मॅप बनवलेला होता. त्या मॅपप्रमाणेच आपल्याला कसं जायचं, कारण की इतका मोठा परिसर होता की आपल्याला कळत नाही कोणत्या रस्त्याने कसं जायचं. तर तो मॅप बघून आम्ही फोटो कॅप्चर करून मग त्या पद्धतीने आम्ही गेलो, कारण की
तिकडचा पूर्ण परिसर फिरल्यावरती आम्ही प्रसादालयाच्या ठिकाणी आलो, कारण की तिथे प्रसादालयाचा टायमिंग आहे 12:30 ते 2:30 वाजेपर्यंतचा. आणि प्रसादही म्हणजे जेवणही खूप सुंदर असं आहे. जेवण झाल्यावरती प्रत्येकाने आपापली ताटं आपल्या हाताने स्वच्छ धुवून तिकडे ठेवायची. आणि खूप अतिशय सुंदर मंदिर आहे. म्हणजे आपल्याला जर वृंदावनला जाता येत नसेल तर हे मिनी वृंदावन आहे आणि खूप अप्रतिम तिकडचे दृश्य आहे. खूप मोठा परिसर आहे. तर तुम्हीही कधी एकदा जाऊन या आणि खूप सुंदर असं मन प्रसन्न वाटतं. तर तुम्हाला माझा आजचा व्लॉग कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. जय श्रीकृष्ण. राधे राधे.